नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दोनोडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 6वी आणि 7वीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, पालक आणि भीम ब्रिगेड संघटना रस्त्यावर उतरली आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून ही मागणी लावून धरली आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्वी इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत वर्ग सुरू होते। मात्र शाळेची इमारत जीर्ण झाल्यानंतर 6वी आणि 7वीचे वर्ग बंद करण्यात आले होते। आता शाळेची नवीन इमारत उपलब्ध असून आवश्यक विद्यार्थी संख्याही पूर्ण होत असल्याचा दावा ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे। तरीही वर्ग सुरू करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये जावे लागत आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षणातही अडथळे येत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। शाळकरी मुलींनीही आम्हाला रोज लांब अंतर पायी जावे लागते, त्यामुळे भीती वाटते, अशी भावना व्यक्त केली। दोनोडा गावात तत्काळ 6वी आणि 7वीचे वर्ग सुरू करावेत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी दिला आहे। माझं नाव वेदिका लक्ष्मण मानगे, मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी। आम्हाला 6वा आणि 7वा वर्ग पाहिजे आणि आम्ही जेव्हा शाळेत जातो ना तेव्हा ती मधात पूल राहते। पूल असला की आम्हाला तो कधी कधी पाऊस येतो, कधी कधी पुलावरून तो पाऊस जातो, कधी कधी आम्हाला पण भीती वाटते। पण आमचं म्हणणं कसं आहे की आमच्याच गावात 6वा आणि 7वा वर्ग झाला पाहिजे। कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव खैरी आणि दोनोडा शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोनोडा, आणि आम्हाला तिथं वर्ग पाहिजेच। आणि आम्ही लहान लहान मुलं, आम्हाला काही इतकं समजत नाही। आम्ही आता जेव्हा जातो ना तितकं आम्हाला इतकी भीती लागते, आणि तिकडून याच्या वेळेस कधी बस भेटते, कधी नाही भेटत, कधी आणि एक फाट्यावर जायचं म्हणजे 3-4 किलोमीटर पायदल जावं लागते, पाय खूप दुखतात। आज तुम्ही कुठं आलात आणि काय मागणी होती? आज आम्हाला इतकंच मागणं होतं की आम्हाला 6वा आणि 7वा वर्ग पाहिजे। आम्हाला दोनोड्यात 6वा आणि 7वा वर्ग पाहिजे, आमचे इतकंच म्हणणं होतं। माझं नाव संगीता किशोर धुमाडे। आमची सत्यम गांधी सरांकडे आम्ही याच्या आधी आलो होतो आणि मागंही आलो होतो, तर सरांना निवेदन दिलं होतं, सरनं आम्हाला आश्वासन दिलं होतं। आणि आज म्हणजे एवढा आनंद झाला की सरनं खरंच आमचं आश्वासन पूर्ण केलं। सरनं शब्द दिला आणि तो पाळला। या अगोदर म्हणजे आमदार, खासदार म्हणजे हे काहीच करू शकले नाही असं म्हणा। आम्ही गावकरी फक्त प्रयत्नच केले, पण त्या प्रयत्नाले सार्थक हे असं म्हणा की भीम ब्रिगेड संघटनेनं दिलं, आणि आम्हाला सरांनी जो शब्द दिला तो पाळला। कारण की साधारण माणूस काय करू शकणार, पण साधारण माणसाच्याही शब्दाला इथं मान भेटला म्हणजे हेच खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी। आणि बस आमची इच्छा आहे, आमची म्हणजे आज तर आम्ही ठिय्या आंदोलन करायचं ठरवलंच होतं। म्हटलं बा आज तर आपलं म्हणजे मागणी ही पूर्ण झालीच पाहिजे। आमची मागणी ही होती की आमच्या इथं बा 6वा आणि 7वा वर्ग झाला पाहिजे, पण समाधानकारक उत्तर दिलं सरांनी, समाधान झालं आमचं। आणि आता सर आम्हाला 29 तारखेला निर्णय देणार आहोत की बा तुम्हाला परमिशनच भेटणार आहे, बिलकुल तुम्ही म्हणजे आता बिनधास्त घरी जा म्हणे। तुमचं नाव? सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आज आमचे आंदोलन होते। या अगोदरसुद्धा आम्ही भीम ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिले, त्याच्या अगोदरसुद्धा गावकरी मंडळींनी त्यांना निवेदन दिले, शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नव्हती। त्या अगोदर गावकरी लोकांनी आणि महिलांनी खासदार बळवंत वानखडे यांनासुद्धा निवेदन दिले होते, पण ते त्यांचं निवेदन आणि त्यांचं पत्र ते म्हणजे अजूनही कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई झाली नाही आहे। ते त्या खासदाराच्या पत्राला केराची टोपली आहे, आणि त्याच्यावर खासदार यांनी आजपर्यंत CO साहेबांना किंवा कोणत्याही शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलं नाही की त्या दोनोडा या गावामध्ये जिल्हा परिषदची जे प्राथमिक शाळा आहे त्यामध्ये 6वा व 7वा वर्ग सुरू करण्यात यावा, जेणेकरून तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी पूर्ण विद्यार्थी आहेत। आमचं दोनोडा जे गाव आहे हे कैरी फाटा दर्यापूर रोडवरून 3 ते 4 किलोमीटर येते, 3 किलोमीटर येते, आणि त्या 3 किलोमीटरवरून लोक आमचे विद्यार्थी जे आहे हे पायदळ येतात आणि तिथून आशेगावला शाळेत जावं लागते। पण त्याच्यापेक्षा जर दोनोडा या ठिकाणीच जिल्हा प्राथमिक शाळा आहे आणि त्याच ठिकाणी जर 6वा व 7वा वर्ग सुरू झाला तर ही विद्यार्थ्यांसाठी उत्तम सोय होईल।